पम्मी अगं पास ना आता, आपण भेटूच ना पुन्हा. तू इतकं स्वतःला त्रास नको ना करून घेऊ. नंदू असं काय करते सगळं? अगं किती काही म्हंटल तरी उद्यापासून आपण भेटणार नाही ना, या विचाराने ना मला खूप त्रास होतोय. ए आशू, तुला पण खूप त्रास होत असेल ना ग? हो, पण पम्मी दी मला इथे खूप मजा आली. पम्मी खूप काही शिकले. राजनंदिनी ताईला भेटले. ताई, तुझ्या बरोबर काम करून खूप छान वाटलं. मला पण खूप छान वाटलं तुला भेटून. आपण पुन्हा एकदा नक्की भेटूया. हो, पण ताई, माझी एक रिक्वेस्ट होती. माझ्या आईला तुला भेटायची खूप इच्छा आहे. तिला ना तू खूप आवडते. मी तिला फोन करू? तिच्या बरोबर बोलशील? अगं ठीक आहे, चालेल. बोलते की, एवढं काय त्यात. लाव फोन. हा, एकच मिनिट. नाही लागत आहे ग फोन. नेटवर्क नसेल. आता काय करायचं? अगं एवढं काय, आपण पुन्हा एकदा जेव्हा भेटू ना तेव्हा लावून दे, मी बोलले. पण ताई, आपण परत कधी भेटू ते माहित नाही. एक मिनिट. हा, तू तिच्यासाठी चिठ्ठी लिहिशील? जास्त काही लिहू नको, थोडंसंच लिही. तिला बरं वाटेल. ओके, लिहिते. प्रिय आईस, शुब्बूची मम्मी कविताला इथे पाठवून तू खूप मोठी चूक केलीस. आता लवकरच दोघांना जोडीने पाया पडायला घेऊन येते की नाही ते बघ. पम्मी म्हणतात मला. PUMMMY. इंतजार की आईना. वाह, गाणं के तू इथे? मी नेहमी येत असतो इथे. पण तू काय करतो इथे? मी अरे ही जागा मला खूप आवडते. ही जागा मस्त आहे. मला पण आवडायला लागली ही जागा. तुला पण? हा, फ्रेंड्स फ्रेंड्स फ्रेंड्स. नीरव शांतता अवती भवती. रात किडे हे किर किर करती. टायमिंग टायमिंग. के टायमिंग. काय टायमिंग आहे तुझा? हो ना. वा के तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. तू पण. मी पण. के माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. के माझं पण. माझी एक इच्छा पूर्ण करशील? बोल ना. म्हणजे ना, आता ह्या क्षणी ना मला तुला मारावंसं वाटतंय. नको ना. अरे हो, मला तुला मारावंसं वाटतंय. के नको ना, नको ना. के प्लीज एकदा. नको ना. अरे माझी सुप्त इच्छा आहे यार. के बरं, हळू. पोटावर एकदाचा. एकदा, अजून एकदा. छान वाटतंय मला. लागलं?
थंडी खूप आहे ना, जोरात लागलं असेल तुला. हो ना, हो ना. एक काम कर, तू जा, म्हणजे जा तू. मी बसतो इथे, आवडती जागा आहे माझी. उद्या आपण नसणार ना इथे, पण एकदा बसून घेतो. तुझी आवडती जागा, माझी आवडती जागा, मग मी पण बसतो. बसतोस फ्रेंड्स. तिथे सगळ्यांसमोर काही बोलता येणार नाही म्हणून अश्विनीला इथं बोलावलं, तर इथे हा आला. पम्मीजीनी स्वतःहून मला एकट्याला भेटायला बोलवलंय, तर हा इथे येऊन टपकलाय. शुभंकर, तू बॅग भरली का रे नीट? हो भरली. अरे नाही नाही, नीट नसेल भरली. तू घरी जाऊन बाई खवळतील तुला. तू जा बरं, जा 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 बरं. के मी माझी बॅग नीट भरली आहे. तुझी कॅमेऱ्याची बॅग ती नीट भरलीस? अरे नाही का, मागच्या वेळी तू ती बॅटरी विसरला होतास कॅमेऱ्याची. हा, तू नेहमी विसरतो. जा जा पटकन बघ, चेक कर. मी बसतो इथे, मला जरा शांत वाटतं इथे. तू चेक कर. हे भो, मी माझी बॅग भरली भो. तू पण भरलीस? मी पण भरली. फ्रेंड्स. आशू, ही चिठ्ठी मी फक्त आईसाठी लिहिली आहे, तर फक्त आईच वाचणार, तू नाही वाचायची. प्रॉमिस? हो. ताई, तू खूप चांगली आहेस. मी तुला मिस करेन. मी पण मिस करेल तुम्हाला सगळ्यांना. बाय द वे आशू, तू आणखी कोणाकोणाला मिस करणार आहेस? मी ना सगळ्यांनाच मिस करेन. नाही पण असं कोणतरी खास व्यक्ती असेलच ना ज्याला तू खूप जास्त मिस करशील. असं कोणीच नाहीये. मी सगळ्यांनाच मिस करेन. बरं, मी निघते. हा, मला माझी बॅग पण भरायची आहे. आशू, एक मिनिट. तुम्हा दोघांना मिळालेलं ते गिफ्ट घेऊन जा, नाहीतर ते इथेच राहून जाईल. पण पम्मी, आता ते गिफ्ट नक्की कोण घेऊन जाणार? नाही म्हणजे शुभंकर की आशू? येते. अजून कशा आल्या नाही पम्मी मॅडम? हा इथं आहे ना, म्हणून आले नसते. हा के इथे असताना अश्विनी जरी इथे आल्या ना, तरीही बोलता येणार नाही. अरे शुभंकर, झाला का रे जागेचा आनंद घेऊन? होतोय. ए वेड्या, अरे मग जा, वेळेवर झोप. बाईंचा नियमच आहे ना, वेळेवर जेवण, वेळेवर झोपणं. आणि बाईंचा नियम मोडला तर बाईंना वाईट वाटेल ना. आणि एक मित्रच मित्राची काळजी घेऊ शकतो, हे की नाही? फ्रेंड्स. के अरे उद्या शूट नाहीये, काही काम पण नाहीये, आणि आई पण नाहीये ना. मग मी थांबतो इथे, आनंद घेतो. नाही, असं करायचं नाही. अरे एका मित्राचं कर्तव्य आहे दुसऱ्या मित्राला वेळेवर झोपवणं. तू एक काम कर, तू जा बरं, जाऊन झोप. ऐक ना, मी काय म्हणतोय की अरे लवकर जाऊन करणार का? इथे किती छान वाटतंय, शांतता पण आहे, मस्त वाटतंय मला. एक मिनिट. काय? मला वाटतं हीच ती वेळ आहे कॅमेऱ्यात बॅग भरायची. बॅगेत कॅमेरा भरायची. मी जातो मी. अरे के हा, तू इथे जाणार होतास ना?
अरे हा कॅमेऱ्यात बॅग भरायची मला बाबा फार काम आहे. फोटोग्राफर काय झालं? आ, ते कुठे गेले के दादा? ती केकेला त्याची कॅमेऱ्याची बॅग भरायची आहे म्हणून. तुम्हाला नाही भरायची तुमची बॅग? मी भरली आहे. मग ती परत उघडा आणि या गिफ्टला त्यात जागा करा. अहो नको अश्विनी, हे तुम्हाला तुमच्या कामासाठी मिळालंय ना. तुमचा हक्क आहे, यावर घ्या, ठेवा. अहो मदत तुम्ही पण केली ना. अहो त्यात तर माझा खारीचा वाटा होता. खरं बघायला गेलं तर मी तुम्हाला मदत कमी आणि त्रासच जास्त दिला. बाकी सगळी मेहनत तुमचीच होती. फोटोग्राफर असं काही नाहीये. हे ठेवा तुम्ही. आणि हे सुंदर आणि खूप भारीतलं दिसतंय. माझ्या साध्या घरात नाही शोभणार. तुमच्या घरात ना खूप छान दिसेल. घ्या. असं काय असणार आहे जे तुमच्या घरी शोभणार नाही? माहित नाही. उघडून बघा. वा. फोटोग्राफर हे माझ्याकडे नको. घरात ठेवायला जागा पण नाहीये आणि त्यात काचेचे फुटलं तर. माझ्या घरी नेलं तर मी काय सांगू, म्हणजे कोणी दिलं, का दिलं, त्यापेक्षा ना हे तुमच्याकडेच ठेवा, आपल्या मैत्रीची आठवण म्हणून. आणि मी सांगतो, हे तुमच्या घरी नक्की शोभून दिसेल. तुम्ही हवं तर ना तुमच्या मशीनच्या बाजूला ठेवा. पण अहो हे काचेचं आहे आणि त्यात किती नाजूक आहे. नको. म्हणून तुमच्याकडेच ठेवा. तुम्ही नीट जपाल याला. छान गेले ना दिवस? हो. खरं तर ह्या काही दिवसांमध्ये आपण एकमेकांना चांगलं ओळखू शकलो. आणि तुम्ही पण माझ्यासारखे भूताला घाबरतात हे सुद्धा कळलं. हॅलो, ते भूत नव्हतं हं? पण तुम्ही घाबरलात. थँक्स. पण तुम्ही का थँक्स म्हणताय? म्हणजे मी थँक्स म्हटलं तर ठीक आहे, तुम्ही मला एवढी मदत केली, ह्या अशा नव्या ठिकाणी मला सांभाळून घेतलं. पण तुम्ही थँक्स. ह्यासाठी थँक्स म्हणतोय कारण तुम्ही मला शिवणकाम शिकवलं. पण आपलं ठरलंय ना, आपल्या मैत्रीमध्ये थँक्स नाही बोलायचं. मग सॉरी. बरोबर आहे. मैत्रीत सॉरी म्हणायचं नाही, असंही आपण ठरवलंय. उद्या घरी. हो. तुम्हाला खूप टेन्शन आलं असेल ना? हो. एक सांगू, कुणी काही विचारण्याआधी तुम्हीच घरी काय खरं ते सांगून टाका. काय? म्हणजे तुमच्या आईंना बाहेरून कळलं तर त्रास होईल म्हणून. अश्विनी, तुम्ही सगळ्यांचाच किती जास्त विचार करता. आपल्या माणसांना त्रास व्हायला नको याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे ना. मग आता पुढे? आता तेच आपलं, उद्यापासून कॉलेजला रेग्युलर जायला सुरुवात करेन. तुम्ही? बुटीकचं काम आहेच. मग पुण्याला? म्हणजे
तुम्ही तन्वीला अजून उत्तर दिलं नाहीये. आता घरच्यांना पसंत असेल तर का नाही पसंत पडणार? छान आहे तन्वी. चला झोपायला, उशीर होतोय. सकाळी लवकर उठायचं आणि काम. उद्या नाहीये काम, उद्या जायचंय. हो, उद्या जायचंय. काहीच काम नाहीये. उद्या काम नाहीये. तरी पण सकाळी लवकर उठावंच लागणार आहे. घरी जायचंय ना. चला जाऊया. नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने पहावे कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. त्यापेक्षा हे तुमच्याकडेच ठेवा. आपल्या मैत्रीची आठवण म्हणून तुम्ही नीट जपाल ह्याला. कोण आहे? तुम्ही दरवाजा झोप नाही येते. मला पण नाही येते. तुम्ही दरवाजा वाजवलात का? नाही, मला वाटलं तुम्ही. नाही. भास. भास
भास बरं, भीती वाटली तर वाजवा हा दरवाजा. चला.